कल नागपूर महानगरपालिका में उद्या नागपूर महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्षाची निवडणूक आहे। सोबतच महानगरपालिकाचे 10 विषय समिती आणि परिवहन समितीची सुद्धा निवडणूक आहे। त्या दृष्टीने आमच्या डोक्यात एक विषय असा होता की जेव्हा माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी नवीन पार्लमेंटमध्ये प्रवेश घेतला तर सगळ्यात पहिले ज्या विषयाला हात लावला तो विषय होता महिलांना 50% आरक्षण द्यायचं। असंच काहीतरी महिलांसाठी नागपूर महानगरपालिकेत आम्ही करू शकतो का, हा विषय मनात जेव्हापासून इलेक्शन झाला तेव्हापासून होता। आमची कोर कमिटी, आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय नितीनजी, आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर सगळ्यांनी त्याला अनुमती दिली। आमची कोर कमिटीची बैठक झाली आणि आम्ही सगळ्यांनी मिळून असा निर्णय घेतला की यंदा नागपूर महानगरपालिकामध्ये 100% भारतीय जनता पक्षाच्या पदरात जेवढे पद आहे प्रत्येक पदावर मात्र शक्तीलाही आपण जबाबदारी द्यायची। आम्ही पूर्वीच घोषित केला होता की स्थायी समिती अध्यक्ष आमची महिला राहणार आहे। त्यासोबतच जे 10 विषय समिती आहे त्यांची अध्यक्ष सुद्धा आमची मातृशक्तीच राहणार आहे। याशिवाय परिवहन समितीची अध्यक्ष सुद्धा मातृशक्तीच राहणार आहे आणि येणाऱ्या काळात जे 10 झोनचे 10 झोन सभापती होतील ती सुद्धा महिलाच राहणार आहे। या दृष्टीने 100% महिलांना यावर्षी प्रशासन चालवण्याच्या दृष्टीने जबाबदारी देण्याचा भारतीय जनता पक्षाने एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। ती माहिती आपल्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, कारण देशातली ही पहिली महानगरपालिका ठरणार आहे जिथे प्रत्येक पदावर प्रमुख असून मातृशक्तीच असणार आहे। आम्ही आपल्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला सुद्धा निवेदन करतो की आम्ही हा निर्णय घेतलेला आहे। आपल्या पदरातही स्टँडिंग कमिटीचे 4 जागा आहे, त्या 4 जागांवर आपण सुद्धा महिलांना नेतृत्व द्यावा। सोबतच जे बहुजन विकास आघाडी आहे ज्याच्यात MIM आणि मुस्लिम लीग आहे त्यांना सुद्धा आम्ही निवेदन करतो की आपण सुद्धा मातृशक्तीला प्रतिनिधित्व द्यावा, जेणेकरून आमचीच नाही आपली सुद्धा पूर्ण मातृशक्ती येईल। तो 100% मातृशक्ती महानगरपालिका चालवत आहे हा चित्र जेव्हा देशासमोर जाईल तो एक नवीन पायंडा नागपूरच्या माध्यमातून 0 माईलने सुरू केलेला आहे याची सगळ्यांकडे माहिती होईल। त्यासाठी दोघांकडूनही आम्ही निवेदन करत आहोत। भाजपने 100% महिलांना सत्ता देण्याचा निर्णय घेतलेला आहे। स्थायी समिती अध्यक्ष कोणत्या महिलेकडे जाणार आहे? 36 गुण जुळणार का? स्थायी समिती अध्यक्ष आम्ही ऑफिशियली उद्या डिक्लेअर करणार आहोत आणि 10 झोनचे जे सभापती आहे ते सुद्धा आम्ही उद्या डिक्लेअर करणार आहोत, कारण जोपर्यंत 16 सदस्यांची निवडणूक होत नाही तोपर्यंत आम्ही अध्यक्ष डिक्लेअर करणं हा योग्य नाही। पण मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे स्थायी समिती अध्यक्ष महिलाच होणार। मध्यंतरी अशी चर्चा होती की उपमहापौर तुम्ही पुरुषाला देणारा, बालपांड्यांचं नाव सुरू होतं त्यामध्ये, अशी वर्तमानपत्रामध्ये अशा बातम्या आल्या की ते गडकरीला जाऊन त्यांनी खंत व्यक्त केली की मला नको। काही खंत आहे का याच्यामध्ये? हा प्रेसने उभारलेला नाव होता बालपांडेजीचा। भारतीय जनता पक्षाने अधिकृतरित्या कुठेही बालपांडेजीचं नाव घोषित केलं नव्हतं। काही प्रेसमध्ये छापून आला की भारतीय जनता पक्षाने हे लोक निर्धारित केलेले आहेत, त्याच्यात मेयरचं नाव बरोबर होतं, पण जे नाव उपमहापौराचं होतं तो नाव बरोबर न होता। भारतीय जनता पक्षाने ज्याला उपमहापौर करायचा होता त्यालाच केला आणि तीच उपमहापौर आहे। आप कर